नमस्कार. रुजुताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी कशी बनायची, एकदम कमी साहित्यात आणि झटपट घाई गडबडीच्या वेळात टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे. तर चमचमीत अशी आपली मटकीची उसळ कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढई घेतली. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवले. त्यामध्ये 1 टीस्पून आपण जिरं घालणार. जिरं व्यवस्थित आपल्याला फुलू द्यायचं आहे. मस्त असं फुललं की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, मी इथे मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून कट करून घेतला आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामध्येच मी इथे थोडी कढीपत्त्याची पानं घालते. कढीपत्त्याचा वास खूप छान येतो या भाजीमध्ये. कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित आपण यामध्ये तेलामध्ये परतून घेऊयात. तर आता यामध्ये मी इथे अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्यात. तुम्ही याऐवजी आलं लसूणची पेस्ट पण वापरू शकता. तर कांद्यासोबत आपण याला 1-2 ते 3 मिनटं आपण परतून घेऊया, जेणेकरून कच्चेपणा निघून जाईल. तिथे तुम्ही बघू शकता कांदा आपला व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून झाला आहे. आता यामध्ये एक मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो आहे. तर टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपण यामध्ये परतून घेऊया. तर इथे आपले कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असे मऊसूत परतून झालेत. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. त्यामध्ये पाव चमचा हळद घालते आणि 1 चमचा मालवणी मसाला वापरला आहे. तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट पण घालू शकता. तर मसाल्याला व्यवस्थित असं साईडने तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता साईडने मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली. तर इथे मी 1 कप मोड आलेली मटकी घेतली आहे. स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतली आहे. तर यामध्ये ही आपण घालून घेऊया. मटकीला छान असे मोड आलेत की भाजी पण खूप चविष्ट लागते. तर मसाल्यामध्ये आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण पाणी घालूयात. तर इथे मी गरम पाणी घेतले. तर 1 ग्लास यामध्ये मी गरम पाणी घालते. गरम पाणी घातल्याने भाजीची चव पण चेंज होत नाही आणि भाजी पण पटकन शिजायला मदत होते. तर अवश्य गरम पाण्याचाच वापर करा. तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घातलं. पूर्ण 1 ग्लास पाण्याचा मी इथे वापर केला आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेते. मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण ठेवून एक 10 मिनिटं आपण या भाजीला व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत. तर एक 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे.
तुम्ही बघू शकता मटकी अशी व्यवस्थित शिजलेली दिसते. मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजून जाते. तर इथे मी 2 मोठे चमचे दाण्याचं कूट घेतले, शेंगदाणे भाजून त्यानंतर ते मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेतले. हे यामध्ये खूप छान लागतं. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं. ते 1 मिनिटभर यामध्ये परतून घेऊया. वरून भरपूर सारी कोथिंबीर घालूया. तर छान अशी आपली मस्त भाजी मटकीची उसळ रेडी झाली आहे. एकदा मिक्स करून घेऊयात. सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी एकदम योग्य पर्याय आहे. तर पटकन अशी भाजी होते कमी साहित्यामध्ये. मस्त अशी आपली चमचमीत अशी मटकीची उसळ बनवून तयार झाली आहे. ते तुम्ही बघू शकता आपली मटकीची भाजी एकदम मस्त रेडी झाली आहे आणि खूप छान दिसते. हे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.